Bye.
पालके निघाले गोटे वाढीला
समुत्थाय प्रातर्हृदि वन्दनीयम् दृढां भक्तिमास्थाय गुरोरस्वात्मनिष्ठम् स्मरामि सदा सद्गुरुं ब्रह्मरूपम् स्मरामि सदा सद्गुरुं ब्रह्मरूपम् गुरोरसिद्धरामैकनिष्ठं सुशिष्यं जनानां प्रियं दुर्जनानामपि उद्धारकम् सुप्रीतिदानेन जितं सर्वलोकम् नमामि च भक्त्या श्रीगणेशाहमूर्तिम् नमामि च भक्त्या श्रीगणेशाहमूर्तिम्। श्री गुरुभ्यो नमः। श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ परमपूज्य समर्थ सद्गुरु श्री गणपतराव महाराज कन्नूर यांच्या दिव्य चरणी भक्तिभावाने दंडवत प्रणाम करून येथे जमलेले सर्व भाविक सद्भक्त गुरुबंधू भगिनींना हृदयपूर्वक वंदन। बोलो भारत माता की सद्गुरुदेव की सद्गुरुदेव की। आवाज सर्वांना ऐकू येतो? चेहरा दिसला नाही तरी काय नाही, असं काही नाही। तत्व जे आहे आपल्याकडे ते महत्वाचं आहे। सर्वांनी मिळून आपण म्हणूयात, भारुडाचा आनंद घेऊयात। गुरुवचना गुरुवचना कानी घेऊया आम्ही अखंड मुक्तची राहू, आम्ही तुम्ही अखंड मुक्तची राहू। गुरुवचना गुरुवचना कानी घेऊया अखंड मुक्तची राहू, म्हणजे आता गुरुवचन कानी घेऊया। सद्गुरूंचं वचन राजांना तुम्ही तर बोला, नाही तर मला तर बोलू द्या। काय करता मुलं बाळ काय ऐकत नाही, म्हणलं जाऊ दे मठाला जाऊया आपण। मठावरती गेला, गुरुना म्हटला मला लय म्हणजे त्रास झालाय आता संसारामध्ये, मठामध्ये घ्या, मी तुमची सेवा करतो म्हणतो। सेवा करतो मग बाबा इथं मठामध्ये 4:30 ला उठावं लागते, 5 वाजता काकडारती असते, उठतो का? तुम्ही काय काय सांगता सर्व ऐकतो म्हणाला। कोण? शिष्य जो होणार होता गेला गुरुकडे, बघ बाबा सर्व इथं काम जे पडलेलं काम असेल करावं लागेल, तुम्ही काय काय सांगता सर्व ऐकतो म्हटलं। हो। दुसऱ्या दिवशी उठवलं की 5 वाजता 4:30 ला उठ रे हा उठतो। उठलाच नाही, 7 वाजता उठला। म्हटलं अरे आंघोळीला पाणी लवकर गरम कर, देवाची पूजा करायची। हो हो म्हटला, फक्त ऐकला, केलाच नाही। नंतर 9 वाजता चला सर्व स्वयंपाकाला लागा, काहीतरी नाश्ता वगैरे बनवायचा आहे, हा लाकडं घेऊन या, जा तिकडे लाकडं फोडून घेऊन या तिकडं। हो म्हणला। कधी तर मन झालं तेव्हा आंघोळ केला, 12 वाजले। अरे पूजनाचे साहित्यावर प्रसाद आला। म्हणला गुरुदेवा सकाळपासून तुम्ही म्हटला लवकर उठा, उठलो नाही, आंघोळला पाणी तापवलं नाही, म्हटलं पूजनाचं सामान काय करून दिलं नाही, म्हटलं सकाळपासून काय बी ऐकलं नाही। मग तू काय म्हणला होता सकाळी? सांगितलं ऐकलं सुरू। ह्याला ऐकणं म्हणत नाही। शेवटी म्हटलं चला बाबा माझंच प्रारब्ध असं आहे, चल म्हटला। बघा सकाळपासून तुमचं एक गोष्ट ऐकलं नाही, आता जेवणाला तरी येतो तुमच्याबरोबर, चला। ह्याला गुरुवचन ऐकणं असं म्हणत नाही। गुरुवचन कसं, गुरुचं वचन एकदा आपल्या कानी पडलं तर आपल्या हृदयस्थ जाऊन भिडायला पाहिजे, बदलं। म्हणून समर्थ गुरु गणपतराव महाराज सुलभ आत्मज्ञानमध्ये सांगतात, गुरुंचं वचन कधी कोणाला कुठे कसं जाऊन त्याच्या मनामध्ये घर करून त्याचं पूर्ण जीवनच बदलेल, सांगता येत नाही। वचना कानी घेऊया जगी अखंड मुक्तची राहू, आम्ही तुम्ही अखंड मुक्तची राहूया। गुरुवचना हो। शरीर है पंचभूतांचे
साडी नेसून मेकअप करायला सुरुवात केली तर अर्धा तास कसा गेला कळतच नाही. शरीर हे पंचभूतानी बनले बाबा, हे पंचभूतानी बनलेलं आहे तर त्या पंचभूतामध्ये मिसळणार आहे. शरीर हे पंचभूतांचे बिघडेल. आपण किती हे पंचभूतांचे बनले काल स्वरूपी माईक नटले साक्षीपणे आम्ही पाहूया. आपल्याला या जगामध्ये आलोय, मनुष्य म्हणून आलोय तर आपलं काम कर्तव्य काय आहे? एकटे ग्रहस्थ होते. आम्हा तुम्हाला सर्वांसाठी काय म्हणतात तिकडं कोणतरी असतं ना बांधा, बांध्यावरती बसून टाकला. मला वरती झाड होतं मी म्हटलं की घरी जाणार नाही. थोड्या वेळाने आले की सणाचं ऐकलो आणि जाऊन घाशी पडलो, महान साधू झाला. तर असं हे जे मन आपलं असतंय भरकटतंय त्याला काय करायचं? साक्षीपणे आम्ही पाहूया जगी अखंड मुक्ती राहू, आम्ही तुम्ही अखंड मुक्ती राहू. गुरुवंदना गुरुवंदना अखंड मुक्ती राहू. एकदा समर्थ गुरु गणपतराव महाराज औदुंबर मध्ये होते. 1 महिना मे मध्ये भूत बाधा झाली होती. भूत बाधा झाली होती. महाराजांच्या बरोबर 15-20 जण त्यांच्या पायावरती पडली की आतलं भूत म्हणालं हे महाराज म्हणाले शांत हो शांत हो, तू हे देह सोडून जा बाई, तुमच्या पायाशी येऊ का म्हणलं. ये माझ्या पायामध्ये. या शांत झाली. ते पण भूत महाराजांच्या चरण स्पर्शानं निघून गेलं, महाराजांच्या मध्ये सामील झालं. दुसऱ्या दिवसापासून जे भक्त 15-20 लोक होते ना महाराजांच्याकडे जाऊन दर्शन घ्यायला भीती वाटायला लागली. कारण महाराज कालच त्या डोळ्यासमोर बघितलंय भूत तिकडे गेलं. त्यांना नमस्कार केलं की भूत आपल्याकडे आलं. तर शरीर आहे पंचभूतांचा साठा, कोण शैव वैष्णव हा काठा. अहो प्रेमानं भगवंताचं नाम घ्यायला कोण शैव. आपण कधी कधी म्हणतो बघा बुक्का इकडं लावा, इकडं लावा, भस्म असं लावा, कुकू असं लावा, आम्ही विशिष्ट अद्वैती श्रेष्ठ. अरे एक से अनेक, अनेक से ये सब भेद तुझमे देख. कबीरांनी सांगितलंय हे सर्व बाहेरचं कशाला करतो बाबा. त्यामुळं संतांनी सांगितलंय झुकना तो जीवित रहने की, म्हणजे जे आपण आला घरी आला परत दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे पळत आला. त्या कुत्र्याला कसं काय माहित नाही माणूस आहे म्हणून, त्यांनी मला माझं म्हणून खाल्लं तर नको. दृष्ट मुक्तची प्रवचन आपण अपलोड केलेली आहेत. कधी वेळ मिळतो उगीच रील्स बघत बसतो, फेसबुक बघत बसतो, इंस्टाग्राम बघत बसतो. त्यापेक्षा सद्गुरूंचं वचन ते निव्वळ सोनं आहे, सोनं खरं सोनं. त्या सोन्याची काहीतरी आपण किंमत करू शकतो, पण सद्गुरूंचं वचन आहे ते आपल्या कानी पडायला पाहिजे. सुखावले नयन माझे गुरु दर्शने, सुखावले नयन माझे गुरु दर्शने, सुखावले नयन माझे गुरु दर्शने. बोध आपण ऐकतो तो कुठल्याही मार्गाने असू दे, श्रवण, मनन, कीर्तन, विष्णुस्मरण, जे काही आपल्याला नवविधा भक्तीतून आपण आत्मसात करतो ते आपलं जीवन उज्जीवन करून घेण्यासाठी, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही. तर आपलं जीवन उज्जीवन करायचं हे कोणाला दाखवायचं नाही. काही काही लोक शिकलेले असतात बघा, प्रोफेसर लोक वगैरे,
महिन्याला लाखो पगार असतो. एकदा ट्रेन असं चालला होता, एकदा प्रोफेसर, झुलॉलॉजीचा प्रोफेसर, त्याला मराठीत काय म्हणतात, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्राचा प्रोफेसर ट्रेन मध्ये बसून चालला होता. त्याला मी खूप शिकलेला आहे, PhD केलोय, कोणाला तरी ज्ञान वाटावं असं वाटत होतं, पण गाडीमध्ये कोणच नव्हता. थोडा वेळ झाला म्हणून गाडी सुटली, पुढच्या स्टेशनला गेली. तिकडे असं कोण पांडू गाडीमध्ये चढला. काय आपलं फाटकं शर्ट होता, ते पट्टी तिकीट घालून बसता. काय म्हटलं कोण आले, तरी म्हटलं हे नाव काय तुझं, पांडू. अच्छा अच्छा, काय शाळा गेला शिकला का, त्याला कसं तर करून त्याला बोलतं करायचं होतं, आपलं ज्ञान पाजळायचं होतं. त्याला म्हटलं पांडू आपण काय, हे बघ मी तुला प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुला आलं तर 200 रुपये द्यायचं, मी तुला 200 रुपये देणार. आणि तू प्रश्न विचार आणि मला उत्तर नाही आलं तर तुला माहित नाही ना, तुम्हाला 100 रुपये द्यायचे. चालेल, मग पहिलं तू विचार म्हणता. बर, पांडूने प्रश्न केला, तुमचं कुठला प्राणीशास्त्राचा अभ्यास आहे ना, असला एक प्राणी आहे 2 पाय, उठून बसला तर 3 पाय, चालू लागला नाही, झोपले असताना 1 पाय, उठून बसला 2 पाय, चालू लागला 3 पाय. कुठला प्राणी हरला का, हरला का, नसली का, अशा प्राण्याचं नाव सांगा जो कुठल्या प्राण्याचं नाव काय, तो त्याच्याकडे पुस्तक होती, काढून बघितला, बाबा मला काय हे करणार नाही, काय मागाणी केलवळ आहे, त्याला काय हे उत्तर सांग. त्याने काय केलं, 100 रुपये दिला, मला पण माहित नाही, घेऊन जाऊ. आपल्या ज्ञानाचा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी अविस्मृताचा भाविकाची. हे अहंकार जे आहे ना, संतांचं पद आहे बघा, काय मागायचं आहे, मला हे दे, मला ते दे, चांगलं लवकर वेळेवर येऊ दे, माझ्या लेकराचं कल्याण होऊ दे, जरा जास्ती 2 लिटर जास्ती दूध दे, हे मागायचं काय. देवाकडं, गुरुदेवाकडं, भगवंताकडं मागावं, काय मागावं, आणखीन मला काही मागणंच असू नये हे मागावं. अभेद मती दे जड जीवाला. किती भेद आहेत बघा, जातीमध्ये भेद आहे, विद्यामध्ये भेद आहे, धनामध्ये भेद आहे, जाती रूप फुलं, पण जिथं अभेद आहे. एकदा आमच्या महाराजांच्याकडे एक गुरुभगिनी आली होती हुबळीची, तिला सांगताना होतो मी पण ऐकलं बघा, भेद केला की तू माझा नाही, तुम्ही ह्या जातीचे, तुम्ही ह्या गावाचे, तुम्ही ह्या जिल्ह्याचे, तुम्ही ह्या भाषेचे, असं म्हटलं तर किती प्रेम येतं. जिथं एकत्व आहे तिथं एकत्व आहे, जिथं आपलेपण आहे तिथं प्रेम आहे, जिथं प्रेम आहे तिथं आनंद आहे. म्हणून ही अभेद मती दे जड जीवाला. बोध ज्ञान मातांडव गवला, बोध ज्ञान मातांडव गवला, अभेद मती दे जड जीवाला, अभेद मती दे जड जीवाला. जय हो जो प्रभु सकल मताला, जय हो जो प्रभु सकल मताला. माणिक आम्ही हो या जगी चिन्मा, वचना कानी ठेवूया आणि अखंड मुक्तची राहू. मानव जन्म आपल्याला मिळालेला आहे. या जन्माचं जर सार्थक करून घ्यायचं असेल, या जन्माचं जर सोनं करून घ्यायचं असेल, या जीवनाचं उद्योन व्हायचं असेल तर आपण संत मार्ग, सत्संग मार्ग जो घडलेला आहे त्यामध्ये श्रद्धेनं, भक्तीनं जे नित्य नैमित्तिक कर्म जे करायला सांगितले आहे
आपला उद्धार करायला आणखी कोणी येऊन आपल्या डोक्यावरती हात ठेवणार नाही. आपला उद्धार आपल्यालाच करून घ्यायचा आहे. आपण जातो आणि गुरुच्या डोक्यावरती पाय ठेवून म्हणतो, महाराज कृपा करा, कृपा करा. कृपा करा म्हणजे करो और पाओ, खुद करो और खुद अनुग्रह पाओ. तसा अनुग्रह सद्गुरु महाराजांचा नित्य आपल्या सर्वांवरती होऊ द्या. त्या नित्य आनंदामध्ये आपण लोळूया. त्यासाठीच हा सत्संग, त्यासाठीच हा वार्षिकोत्सव, त्यासाठीच हा सप्ताह. त्या सप्ताहामध्ये तनुमन धनाने आपण भागी होऊन सद्गुरूंच्या कृपेस, त्यांच्या आशीर्वादास आपण प्राप्त होऊया. सद्गुरुनाथ महाराज की, सद्गुरुदेव की. इथं बसलेले सद्गुरुदेव की हात वर करून म्हणले नाही तर मी काय की, सद्गुरुदेव की.
बाबूराचा अतिशय छान असा कार्यक्रम आहे. सर्वांनी आता भजन म्हणत आपण नकावरती म्हणणार आहोत. सर्वांनी गावातील सर्वांना विनंती